तर कोकणाच्या चुनूमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता आपण एक प्रिपरेशन बघणार आहोत, कारण आता एक जवळची एक ट्रिप मारणार आहे मी. बुधवार किंवा गुरुवारच्या आसपास म्हणतो आहे मी जायचं. कुडाळमध्ये आपलं दत्तांचं देऊळ आहे. माणगाव का त्याच्या आधी मडगाव याचे आईला माहिती आहे ते ठिकाण. तर तिथे टेंबे स्वामींचं सुंदर असं देऊळ आहे दत्ताचं. तर तिथे जायचा प्लॅन करतो आहे. गुरुवार किंवा अशी एक ट्रिप शॉर्ट एक होऊन जाईल. आणि त्याच्यानंतर त्याच्यासाठी प्रिपरेशन आता करायचं आहे. आता पहिले आपल्या हेल्मेटला गोप्रो किंवा कॅमेराचं सेटअप लावायचं आहे. आणि बाकी सगळं मग दाखवतो ब्लॉगमध्ये. तर एन्जॉय करा. मित्रांनो काहीतरी गेलं आहे उडून रेमध्ये. बघा कसं रे गेली आहे. रॉकेट आहे बघा. फुल मस्त आता सुंदर क्लायमेट झालं आहे. ते संध्याकाळचा असंच जरा एक फेरफटका मारा निघालो आहे. स्मूथ रस्ते आहेत आपल्या. आता बघतोय जायचं. मस्त ढग आले सगळी. कोणाचे कोण कलर मारतो ना, सुंदर असा झालेला आहे. आपली मस्टँग पण रेडी झाली आहे. ते आता ते सर्व्हिसिंग वगैरे सगळं झालं आहे. आता एक ट्रिप मारायची आहे. तर गुरुवारी निघायचं आहे आपल्याला. या गुरुवारी निघायचं मी ट्राय करणार आहे, म्हणजे ट्रिप मारायला. आणि पुढच्या म्हणजे आता गुरुवारी येतो, नाही तर बघू कसं काय गुरुवार असा पकडतो आहे. आणि त्याच्यानंतरला मग ब्लॉग आपली येतील व्यवस्थित सगळे आऊट. सध्या लॉंग टूर मारणार नाही आहे. लॉंग टूरला अजून मेच्या आसपास बघतो शिर्डी जायचा. आता ते दत्ताचं देऊळ आहे कुडाळच्या इकडे, तिथे जायचा प्लॅनिंग करतोय आता. तर त्या चला दाखवतो. आणि मस्त कौलारू घर आहे. बरेच दिवसांनी हायवेला असं घर बनवतं कौलारू टाईप. चिऱ्यांचं घर बांधतात आणि चिरे आणि ह्याचं सिमेंट आणि असंच बांधतात. मातीचं पहिल्यांदा असं एक घर बघितलं तर म्हटलं दाखवूया. आणि मस्त झालं क्लायमेट. क्लायमेट मस्त असं झालं आहे. आणि आता आपण असंच एक राऊंड मारायला निघालं आहे. फेरफटका आणि म्हटलं एक जरा मारून येऊ, जरा फ्रेश वारा घेऊ, जरा माइंड फ्रेश, एक नवीन रिस्टार्ट. काय ती झाडी, काय ते डोंगर, काय ते सुंदर आभाळ, एकदम झकास आहे. झकास काय ती झाडी, काय तो डोंगर, काय तो नजारो, एकदम झकास.
गायजानू इथे आलेलो एक हेल्मेट घ्यायचं होतं मला कोकणात आपल्या याच्यात टूरसाठी थोडी शॉपिंग चालली आहे तर इथे दिसत आहे शॉप आहे इकडे ते हेल्मेट आणि थोडंसं आपलं की पॅड हँड पॅड वगैरे सगळं घ्यायला आलो आहे ते हेल्मेट वगैरे आहे तर इथे बघा तुम्हाला दाखवतो मी काय काय शॉपिंग केली आहे ते तुम्हाला दाखवतो थोडक्यात हे घेतलं आहे बी शॉपचं की पॅड आहे आणि हँड पॅड आहे आणि एक हेल्मेट घेतलं आहे कारण ते हेल्मेट मला माउंट करायचं इथे आपला कॅमेरा गोप्रो कारण आता टूरला निघायचं आहे पण सध्या आता थोडा वेळ आहे पोस्टपोन थोडी झाली आहे टूर इथे बघा इथे शॉपप्रमाणे इथे आता मी चाललं आहे इकडे आपलं हे बघा इथे वेगवेगळे व्हरायटीचे हेल्मेट आहे सगळे हेल्मेट हॉर्न सीट कवर वगैरे सगळं आहे तर तुम्ही येऊ शकता गॉगल्स वगैरे सगळं भेटणार तुम्हाला आहे बघा तर सबस्क्राईब करून हां एक आहे बघा गांगो मंदिर मुंबई गोवा हायवे कणकवली हेल्मेट वगैरे घेतलं आहे इथे प्रॉपर लाईट बी आली पॅड पडला लाईट वगैरे घेतलं आहे हेल्मेट घेतलं आता घालूया मग आपण सेटअप लावूया आणि मग निघूया त्याला चला हेल्मेट घातलं आहे आपलं पॅड घेतले सगळे आपण मला आता निघतोय घराकडे तर हे प्रिपरेशन आहे तर प्रिपरेशन आता आधी जाणार कुडाळच्या राईडला गुरुवारी आणि मग नंतरला एप्रिलच्या आसपास मी निघणार आहे शिर्डी साईडला तर चला दाखवतो तुम्हाला चला मी मित्रांनो आता निघतो आहे घराकडे तर आता येणार आहे ते दुकान आता तिकडनं घेतलं आहे आता सगळं आता आपण संध्याकाळी वाजले किती काही किती वाजले इथे जाऊया ना आता रेंटसाठी घर पण बघतोय मित्रांनो मी इकडे तर म्हणून सध्या लोकेशन बघायचं आधी पहिले फिक्स नाही घर आधी पण आधी लोकेशन बघणार मग नंतरला पुढचं जे काय ते सगळं मग नंतरला कंप्लीट करणार कारण सध्या रेंटवर बघतोय पण आता बघूया आता इकडनं देवगड 150 टू रत्नागिरी 125 मुंबई 400 वाडा इथे हॉंडाची शोरूम आहे पण आपली हॉंडाचा नाही बाबा आपली हायबग मॅन आता इकडनं घराचे हे आहे त्याचं एक लोकेशन तर रेंटसाठीच बघतोय घर कारण माझे कसं आहे दुकानापासून थोडं जवळ असं बघतोय कारण मम्मीला पण जाता येता येईल आणि मला पण थोडं जवळ पडेल कारण वाघे पण कसं थोडं आमच्या भावकीची जागा आहे म्हणून ते म्हणजे मामा आणि म्हणजे जसं हे येतात त्यांना परत लोक म्हणून आम्ही आपलं एकदा वेगळं बघूया चाललं आहे आता बघतोय घराचं म्हणून म्हणून शिर्डीच्या ब्लॉगसाठी थोडा उशीर होत आहे म्हणून ब्लॉग पण येतात सध्या येत नाही त्याचं कारण हेच आहे की थोडं घराचं पण चालू आहे प्लस याचं पण चालू आहे तर बघूया दाखवतो आता ते
आता आपलं हेल्मेट घेतलंय, हेल्मेट वगैरे घेतलंय. मला काय काम आहे. माझं काम पण आहे थोडंसं मित्रांनो. आता आपलं आता हे या माणसं आहे त्या साईडला लेफ्ट साईडला जात असतात तुम्हाला ते पण दिसेल. नंतर इथे मॉल मॉलवर शिल्प वगैरे सगळं. आता संध्याकाळ झाली आहे जराशी, थंडी पण आता वाढत चालली आहे. बघूया जेवढं जमतं तेवढं तर दाखवत आहे. नंतर आता एक बाईक मला एक न्यूज आहे, पण ती पण आता नाही. नंतर कन्फर्म झालं की मी ते सांगेन कोण न्यूज काय आहे. सध्या आता मला नॉर्मल असं दाखवतो आहे. रस्त्याचं काम पण चाललं आहे, कलरिंग वगैरे चाललं आहे. ते इकडे बाबा उलटा काय उलटे येतात ते मनोहर शिल्प इकडे या साईडला लेफ्ट साईडला आपण आलो आहे बाजाराकडे. गणपतीचा बाजार, गणपतीचा बाजार आहे आपला. याला चालू आहे आपल्याला जे पट्टीकडे एक जागा आहे. त्या कॉन्टॅक्टमध्ये कोणतरी ते बोलले बघायला येतात तर तुम्ही या. तर आता इकडं नको तिकडे कुठे जाऊया बाबा. इलेक्शन आली जत्रा आहे जत्रा आहे कणकोलीमध्ये. 9, 10, 11, 12 असे 4 दिवस आहेत. तर उद्या ते पण दाखवीन तुम्हाला, जत्रा पण दाखवीन. जत्रेमध्ये काय काय सगळं काय काय सगळे महोत्सव आहे, खाण्यापिण्याचे स्टॉल बिल सगळे बघूया आपण. हां खाणार नाही फक्त, बाकी काही नाही. बाकी सगळं दाखवा. काय खाऊ असं नाही, खाऊ त्याच्यात काय प्रॉब्लेम नाही खायला. खायला काय प्रॉब्लेम नाही. आता आपण घेतोय लेफ्ट इकडे. इथे पण एक चांगलं इथे हॉटेल आहे मित्रांनो, हॉटेल हॉर्नबिल. इथे पण मस्त तुम्हाला पाहिजे तसं भेटेल ही व्हरायटी. हॉटेल हॉर्नबिल चांगलं हॉटेल आहे. ते भालचंद्र महाराजांचा मठ लागेल, त्याचा पण ब्लॉग मी टाकलेला आहे. 1 मिनिट थांबा, 2 मिनिटं फक्त. येतात आडेतेडे. करूया ती झाला की नाही बरोबर. आपल्याकडे आलं आहे बाबांच्या. आपले गमके नाही ते इथे भालचंद्र महाराजांचं हे आहे, पुण्य म्हणजे चांगलं स्थान आहे असं शुभ असं. इथे जन्म झालेला आहे भालचंद्र महाराजांचा. तर हे स्थान आहे तिकडे, तिथे आम्ही आलो आहे. इकडनं असं आम्हाला जायचं आहे पटकी देवीकडे. तिथेच आजूबाजू तिकडेच कुठली तरी गल्ली आहे. तर एक आईची जी फ्रेंड आहे तर तिने सांगितलं की इथे घर आहे म्हणून. फक्त तर रेंटसाठी पहिले घर घेतो आहे आम्ही. तर त्याच्यासाठी ते घर पण बघतं. तर ते असं मला एक हे आठवले, प्रभू श्री रामचंद्र, हनुमानजी, लक्ष्मण आणि माँ सीता. तर तो तुम्हाला दाखवतो. आपण निघतो आहे आपण आता, तुम्हाला दाखवतो कुठे काय आहे लोकेशन घराचं. तर आता एस टी यायच्या आधी जाऊया बाबा. लोकेशन बघायला चाललं आहे, घर प्रॉपर नाही.
आता एस टी यायच्या आधी निघूया म्हटलं. हे इथे भालचंद्र महाराजांचं आहे. इथे हा रस्ता छोटा आहे. एस टी आली की गाडी आपली अडकली. म्हणून गाडी एस टी कार भीड मोठ्या गाड्या यायच्या आधी आपण निघूया इकडनं बाहेर. इथे अडकलं की मग अडकलो आपण असं आहे. नाही तो अडकलो की अडकली हो. आलो ब्रेकर. अय्यो रमा अय्यो अय्यो सगळीकडे खड्डे 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 खड्ड्यात रस्ते रस्ते खड्ड्यात. पोरं चालली आहे क्लासमधून घरी रात्रीची. शाळा क्लास कॉलेज. वा कुठे बाबा आई तुझी पटकी देवीचं स्थान आली हो. आता 6 वाजेपर्यंत मित्रांनो वाची चिमण्या ओरडत आहेत. चिमण्यांची शाळा चालू. आमची शाळा माणसांची शाळा संपली बाबा. हे बघा मित्रांनो इथे बघा हे लेफ्ट साईडला इथे तुम्हाला ही बिल्डिंग दिसत असेल. ही बघा ही बघा ही बघा ही. हे आहे मच्छी बाजार. कणकोलीतला मच्छी बाजार प्रॉपर हे बघा इथून रिअल एंट्रन्स आहे. आता सगळं बंद झालं आहे. काय काय ठिकाणी आहेत हे बघा इथे दिसत असेल. हे मच्छी बाजार आहे. आता आज मच्छी आता नको आहे आम्हाला तरी. बघू आता नंतर कधी आणतो. आता नको मच्छी. म्हटलं आता आपण जाऊया इकडनं या रोडनी आपल्या घराकडे. आता हे लोकेशन आहे घराकडे. आज म्हणजे आमचं पटकी देवीच्या इथे. पण आता एवढा आता दुकानाच्या हिशोबाने आमचा जवळच आहे. आता रात्रीची राईड नाही. फेरफटका होऊ शकतो रात्रीचा. कारण लाईट पण चेक करायची होती सगळं. नंतर शॉपिंग पण थोडी केली ट्रॅव्हलिंगसाठी. रस्ते रात्री आहेत. गोलगोल 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 फिरणारे रस्ते आहेत घाटासारखी. घरं आहेत ना. कोणाची घरं कोणाच्या काय जागा बिगा सगळं आहेत. आता आला परत ब्रेकर. शाबास अजून एक आला. गल्लीमध्ये ब्रेकर खूप आहेत. बाहेरच्या रस्त्यामध्ये एवढे नाही ब्रेकर बाबा. गल्लीमध्ये आपल्या ब्रेकर खूप आहेत. सगळीकडे आता थंडी थोडी कमी वाटते. आज सरळ आता लेफ्ट साईडच्या दुकानाकडे राईट साईडच्या दुकानात जातो. इथे या साईडला पण कामं चालू आहे. बघा सगळं खणून ठेवलं आहे. सरळ कशाला जायची आहे. झाला परत खड्ड्यात रस्ते आणि रस्त्यात खड्डिली बाबा. हे बघा हे पोरं चाललं आहे सायकलवरनं घरी. इथे इस्कॉनचं देऊळ आहे बघा. इथे तुम्हाला दिसत असेल. मित्रांनो तुम्हाला दाखवतो. आतमध्ये परमिशन नाही करत. आत साईडला आलेलो आपला पटकी देवीच्या इकडनं आज रस्ता जातो एक. तिकडे आलेलो. पण आता तिथे कसं आहे इस्कॉनचं तुम्हाला माहिती असेल. इस्कॉनला मुंबईत पण एक झूमध्ये देऊळ आहे. तर इथे पण एक आमच्या कणकोलीमध्ये पण इस्कॉनचं एक देऊळ आहे. ते तुम्हाला मी दाखवतो. पण कसं आतमध्ये मला परमिशन नाही आहे फोटो काढायची किंवा व्हिडिओ शूटिंग करायची. पण मी बाहेरनं दाखवू शकतो. तर मी तुम्हाला ते दाखवतो. तर तुम्ही बघा. आंतरराष्ट्रीय
लोकेशन तशी नाही आहे ते शूट करायला, कारण ते इस्कॉनचं हे आहे, म्हणून मी ते शूट करत नाही आहे. आता कसं आहे की म्हणजे आता मी बाहेरने दाखवलं आहे, आतमध्ये गेलो नाही आहे दाखवायला. आता त्यांची परमिशन घेऊन मग मी कसं तुम्हाला पाहिजे असेल तर मग आतला पण मी दाखवीन इस्कॉनचं देऊळ कणकोलीमध्ये. आमच्या दुकानापासून 5चा रस्ता आहे, म्हणजे तुम्हाला रस्ता आहे साईडला, तिकडनं तुम्ही आज सरळ आलात की मग इकडनं सरळ आला की ओके इकडनं थोडं आला की त्यांना विचारलं की इस्कॉनचं हे कुठे, तर तुम्हाला सांगतील ते. हे बघा माझ्या पाठीत बोर्ड आहे इस्कॉनचा, आणि ते आपले कृष्ण भगवान महाराजाबरोबर आहेत, तर तुम्हाला दाखवतो पुढचं. आता लोकेशन तशी नाही आहे ते शूट करायला, कारण ते इस्कॉनचं हे आहे, म्हणून मी ते शूट करत नाही आहे. आता कसं आहे की म्हणजे आता मी बाहेरने दाखवलं आहे, आतमध्ये गेलो नाही आहे दाखवायला. आता त्यांची परमिशन घेऊन मग मी कसं तुम्हाला पाहिजे असेल तर मग आतला पण मी दाखवीन इस्कॉनचं देऊळ कणकोलीमध्ये. आमच्या दुकानापासून 5चा रस्ता आहे, म्हणजे तुम्हाला रस्ता आहे साईडला, तिकडनं तुम्ही आज सरळ आलात की मग इकडनं सरळ आला की ओके इकडनं थोडं आला की त्यांना विचारलं की इस्कॉनचं हे कुठे, तर तुम्हाला सांगतील ते. हे बघा माझ्या पाठीत बोर्ड आहे इस्कॉनचा, आणि ते आपले कृष्ण भगवान महाराजाबरोबर आहेत, तर तुम्हाला दाखवतो पुढचा. आता मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा, कमेंट करा. सॉरी थोडा डिले होतो आहे ब्लॉग घ्यायला, पण थोडे पर्सनल कामं पण होती घरातली, ते सगळं प्रिपरेशन पण करायचं आहे आता राईडचं. आणि तुम्हाला गुड न्यूज आहे, ती पण नंतर तुम्हाला दाखवेन. आता पण सध्या थोडंसं आता इथे आलो आहे, तर बघूया दाखवतो. म्हणजे थोडा डिले होता त्याच्यावर सॉरी. काय तुम्ही चॅनलला नवीन असाल तर बघा कसं काळ्या कलरचं बटन आहे, त्याला बटनला जाऊन सबस्क्राईब करा, ते आम्हाला खूप फायद्याचं करून जातं. आणि ब्लॉग आवडत असतील तर लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब करा. तोपर्यंत पुढच्या ब्लॉगला असंच भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या.